रुक्मिणीबाईची एक्सरे मशीन आहे ती व्यवस्थित चालू आहे. तर तिकडे जे VARCकडनं आपल्याला टेक्निशियनसाठी जे बॅच येते त्याची प्रोसेस करावी लागते आणि दर 5 वर्षांनी आपण त्यांचे बॅच बदलत असतो. तर ती प्रोसेस आता चालू करायला सांगितलेली आहे आणि ती होईल लवकरात लवकर पूर्ण. एक्सरे मशीनला काही नाही झाले. हां, ते 5 वर्षांनी त्याचं रिन्युअल करून घ्यावं लागतं. तर ते आम्ही सांगितलेलं आहे, ते CMO करून घेतील रुक्मिणीबाईचे. हां, तेच त्याला 5 वर्षाची मुदत असते. तर त्यांना ते सांगितलेलं आहे करून घ्यायला. एक्सरे मशीनला काही इश्यू नसल्यामुळे तसं तर काही वाटत नाही त्याचा काही दुष्परिणाम होईल. भेटीच्या वेळेस ज्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या वेळेस आम्ही हे सांगितलं की बाबा इथे जे गरीब रुग्ण येतात त्यांना तुम्ही जेनेरिक औषधं न देता तुम्ही त्यांना बाजूला मेडिकल स्टोर्समध्ये प्रायव्हेटमध्ये पाठवतात, तर तुमचं काही त्यांच्यासोबत काही लागेबांधे आहेत का, ह्याच्यावर चर्चा होती आमची चालू. त्यानंतर प्रसूतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली, हॉस्पिटल क्लिनलीनेसवर चर्चा झाली आणि बोलता बोलता MO साहेबांनी आमच्यात जी चर्चा झाली त्याच्यातून हा विषय बाहेर आला की एक्सरे मशीन जी आहे ती एक्सपायर्ड झालेली आहे. मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक्सरे मशीन एक्सपायर्ड होणं